नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. अधिक महिन्याला सुरुवात झाली आहे. तर अधिक महिना हा 17 मेपासून सुरू झालेला आहे. तर अधिक महिना हा 15 जूनपर्यंत असणार आहे. आणि या संपूर्ण महिन्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेवा ही करायची असते. या महिन्यामध्ये आपण जी काही सेवा करत असतो तर त्याचं फळ आपल्याला अधिकपट मिळत असते. आणि या अधिक महिन्यामध्ये प्रत्येकजण जसं जमेल तशी सेवा ही करत असते. कोणी संक्षिप्त भागवत ग्रंथाचं पारायण करत असतं, कोणी गुरुचरित्राचं पारायण करत असतं, तर कोणी दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करत असतं. ज्यांना जसं जमेल तसं ही सेवा करत असते. आणि हा संपूर्ण अधिक मास, ज्याला आपण पुरुषोत्तम मास, मलमास किंवा धोंड्याचा महिना म्हणत असतो, तर हा भगवान विष्णूंच्या अंमलाखाली येतो. कारण या महिन्याला भगवान विष्णूंनी स्वीकारला आहे. आणि या महिन्यामध्ये जितकी जमेल तितकी भगवान विष्णूंची सेवा, उपासना आपल्याला करायची असते. आणि या अधिक महिन्यामध्ये जितकेही मंगळवार येतील किंवा संपूर्ण महिनाभर देखील आपल्याला कुलदेवीची कोणती सेवा करायची आहे, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, आपली कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करते, आपल्या कुळाचा उद्धार करते. आणि या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये आपल्याला जेवढं जमेल तेवढी सेवा आपल्याला करायचं आहे. जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. पण त्यातल्या त्यात कुलदेवीची कोणती उपासना आणि सेवा करावी. कारण ज्याप्रमाणे जितकी सेवा आपण कराल तेवढ्याच जास्त पटीने याचं फळ आपल्याला मिळत असते. हा महिना असा आहे की या महिन्यामध्ये थोडी जरी सेवा आपण केली तरीही त्याचं 100 पटीने फळ आपल्याला मिळत असतं. आणि त्यामुळे या महिन्यामध्ये सेवा करायला अजिबात विसरू नका. भगवान विष्णूंची, दत्तांची, स्वामींची, कुलदेवीची सेवा ही करायलाच पाहिजे. तर या अधिक महिन्यामध्ये कुलदेवीची कोणती आणि कशी सेवा करावी, तर तुमची कुठलीही कुलदेवी असेल तरीही श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण आपल्याला या महिन्यामध्ये करायचं आहे. तुम्ही माहेरी गेला असाल तर तिथे देखील तुम्ही या ग्रंथाचे पारायण करू शकता. तसेच तुम्ही गरोदर असाल तरीही तुम्ही ही सेवा करू शकता. उलट या गरोदर असाल तर सेवा जर तुम्ही केली तर त्याचे संस्कार आपल्या गर्भावर होत असतात. त्यामुळे तुम्ही आवर्जून गरोदर असाल तरीही तुम्ही ही सेवा करू शकता. मासिक धर्म, सुतक, विटाळ असेल तर तुम्ही सेवा करू नका. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी देखील जाऊ शकता, सवाष्ण जेवू घालू शकता. या महिन्यामध्ये दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण करू शकता. तर या अधिक महिन्यामध्ये जितके मंगळवार येतील त्यापैकी कोणत्याही मंगळवारी तुम्ही दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण करू शकता किंवा प्रत्येक गुरुवारी देखील करू शकता. नित्यसेवेप्रमाणे देखील तुम्ही रोज 2-2 अध्याय देखील पठण करू शकता. तुमची इच्छा असेल तर 14 देखील पारायण तुम्ही करू शकता. संकल्प करताना यथाकालीन शब्द वापरू नका. संकल्प करताना म्हणायचं आहे की मी या अधिक महिन्याचं औचित्य साधून दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण करत आहे. तर तुमच्या मासिक धर्माची तारीख आली तर इकडे तिकडे काही दिवस होतात. त्यामुळे बोलायचं आहे की मी या संपूर्ण महिन्यामध्ये 14 पाठ करेल. ज्यांना 7 पाठ करायचे असतील तर ते देखील करू शकता. अगदी 1 पाठ करायचा असेल तर तो देखील करू शकता. 1 पाठ म्हणजे काय, तर बघा, दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे एकूण 13 अध्याय आहे. आणि एका वेळेस एका बैठकीमध्ये 1 ते 13 अध्याय पठण केले की 1 पाठ होतो. याचे तुम्ही रोज 2-2 अध्याय याप्रमाणे देखील पठण करू शकता. फक्त 1 ते 13 अध्याय आपण जेव्हा पठण करतो तेव्हा 1 पाठ होतो. तर असे 14 पाठ देखील तुम्ही करू शकता. किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही 7 पाठ किंवा 5 पाठ देखील करू शकता. फक्त सेवा करताना 14 पाठ करत असाल तर तेव्हा दिव्य कवचने सुरुवात करून क्षमापदन स्तोत्रमपर्यंत आपल्याला वाचायचं आहे. जितके जमेल तितके पाठ तुम्ही करू शकता. किंवा नित्यसेवेप्रमाणे रोज 2-2 अध्याय देखील तुम्ही पठण करू शकता. त्यासोबतच सिद्धकुंजिका स्तोत्रम तर हे देखील तुम्ही पठण करू शकता. ही देखील सेवा अतिशय सुंदर आणि प्रभावी सेवा आहे. त्यासोबतच ज्यांना कुलदेवीचा मंत्र जर माहिती असेल तर त्यांनी रोज 1 माळ कुलदेवीच्या मंत्राचं पठण करायचं आहे. किंवा माहीत नसेल तर नवार्णव मंत्राचं देखील तुम्ही 1 माळ पठण करू शकता. अतिशय सुंदर आणि प्रभावी अशी ही सेवा आहे. तर आवर्जून या अधिक महिन्याचं औचित्य साधून आपल्या कुलदेवीची देखील सेवा या महिन्यामध्ये करा. 100% फळ, 100 पटीने फळ तुम्हाला त्याचं मिळेल.